तर नाशिकमधला भोंदू अशोक खरात याची रोजच कसून चौकशी सुरू आहे। खरात पुन्हा एकदा तपासामध्ये सहकार्य करत नसल्याची माहिती समोर येते आहे। आधी तपासाच्या दरम्यान कोणतीही उत्तरं न देणारा आणि उत्तरं देण्यासाठी टाळाटाळ करणारा खरात याने आता नवीन ट्रिक देखील शोधली आहे। खरात आता आपल्याला काही आठवतच नाहीये असं नाटक करतोय। पोलिसांच्या तपासामधून सुटका करून घेण्यासाठी अशोक खरात हा गजनी ट्रिक वापरतोय। याआधी डोकं दुखत असल्याचं सांगत प्रकृती अस्वस्थ असल्याचा देखील बहाणा खरात करत होता। महिला अत्याचाराच्या 6व्या गुन्ह्यामध्ये अशोक खरात सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे। तर भोंदू अशोक खरात याच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आणि खरातच्या विरोधामध्ये आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकमधल्या सरकारवाडा पोलिसांमध्ये खरातच्या विरोधात 8,76,00,000 रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला। सीए ललित पोफळे मृत्यूचा योग टाळण्यासाठी खरातकडे गेले होते। मृत्यूचा योग टाळण्याच्या बहाण्याने खरातने पैसे उकळल्याची माहिती समोर आली। इतकंच नाही तर आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत पूजेचा बनावही रचण्यात आला। त्यामुळे या प्रकारामध्ये आर्थिक गैरव्यवहारांचे मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे। आतापर्यंत खरातच्या विरोधामध्ये लैंगिक शोषणाचे 8 तर आर्थिक फसवणुकीचे 9 गुन्हे दाखल झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।